स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज तुम्हाला माहीतच आहे कराडमध्ये सगळ्यात मोठी शिवजयंती आहे. मग तिथं आम्ही बघायला निघालोय आणि तिथं कोणते कोणते साऊंड आहेत, काय काय तुम्हाला डेकोरेशन बघायला भेटतं, हे सर्व आपण यूट्यूबच्या माध्यमातून आणि आपल्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. दोन्हीकडे पण एकच नाव आहे, यशवर लक्ष. तेवढं तुम्ही जाऊन बघा आणि जर आवडला असला तर सबस्क्राईब आणि फॉलो करा. तर भेटू आपण कराडमध्ये डायरेक्ट. तुम्हाला दाखवलं आता सगळं बघू वादळ चालू असणार आहे. शेवटपर्यंत बघा, लय मजा येणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असं तुमच्या भावाला भरभरून प्रेम द्या. चला, नमस्कार मित्रांनो, कराडमध्ये पोहोचलो आहे आम्ही आणि आमची गाडी लावली आम्ही आत्ता सेफला. परत काय प्रॉब्लेम नको, परत जायला लागेल कधी सकाळचं. हा, त्यामुळे सेफला लावली आणि म्हणलं आता जाऊया आपल्या दत्त चौकात. म्हणजे दत्त चौकात म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वळीनं साऊंड आहेत आणि वळीनं प्रत्येक गल्लीत लावलाय सेटअप मस्तपैकी. स्टँडअप सेटअप आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. ग्रँड त्याचं टेस्टिंग पण दाखवतो आणि डायरेक्ट सगळं कॉम्पिटिशन होते का नाही बघूया. नाही, सेटअप स्टँडअप असते ती आणि एक रॅली आपल्या ह्याच्या बसणं कुठलं बरं पांढरीचा मारुती आहे का नाही, तिथून चालू होती डायरेक्ट आणि आपल्या दत्त चौकापर्यंत येते महाराजांपर्यंत. हा, गोल अशी डायरेक्ट आपल्या ह्याच्यातून मंडळीतनं पूर्ण. तुम्ही पण बघा शेवटपर्यंत, खतरनाक विषय होणार आहे. तर चला आता कंटिन्यू करा. आईला नाही कानात बोला नाही, कारण की लाऊडली सगळं, मग काय विषय क्लीन अँड क्लिअर आहे सगळं, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता तिथून डिपार्टमेंटच्या डायरेक्ट जाळ्या चालू झाली ती आणि आता पुढं कसं कसं होतंय बघूया आपण. आत्ता आलोय आपण जस्ट क्लोज, फक्त एक 100 मीटरवर 100 मीटर राहिले. तर भावानं आत्ता दत्त चौकात आलोय आणि इथं बघू शकता डेकोरेशन कसं केलंय आपलं खतरनाक. आणि मागं बॅनर बी लावलाय बघा 20 तारखेला, म्हणजे आजच 20 तारीख आहे आणि आजच ही मिरवणूक तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता आपण खाली निघालोय, इथं कमीत कमी 10 वाजतील. 10 वाजता मिरवणूक इथं येईल. 10-11 वाजता पहिला आपण गावातनं मेन पेट लाईन्सनं मिरवणूक चालू होणार आहे. मग आपण पहिला पेट लाईनला जाऊया, इकडे नंतर येऊया. इथं डायरेक्ट 11 वाजता का डिपार्टमेंट पुढं दिसायला लागलंय. कंटिन्यू करा. चला, आता इकडून गाड्या सोडतील, आता ही बंद करतील. आता बॅरिकेड बंद केले, 4 व्हीलरसाठी बंद केले आणि पाटण कॉलनीवाले आहेत का नाही आता साऊंड चेक द्यायला लागलेत बहुतेक. आणि मग त्याच्यात पुढं अजेंडा आहे. भावानं काय विषय झालाय, आम्हाला लांब आवाज येत होता वेगळ्यांचा आणि आता साऊंड चेक द्यायला चाललाय अजेंटावाल्यांचा आणि पाटण कॉलनीचा आता देणार आहे ती. तर पहिला आता अजेंटावाल्यांकडे जाऊया. पब्लिक थांबले, अजून साऊंड चेक द्यायचा आहे. अजेंटावाल्यांनी का नाही 2 साऊंड लावले ती, म्हणजे एक स्काय आणि एक कुठला तर ॲड आहे, पण 2 सेटअप आहे त्यांचं. आणि स्ट्रक्चर तर असलं लावले ना, टॉपचा विषय. अगं आपलं फॅन पेज भेटलंय. चला, अगं अजेंटावाल्यांचा साऊंड चेक कसा आहे, सुट्टी नाही. स्ट्रक्चर नाही असणार, गोल आहे गोल. स्ट्रक्चर लय भारी आहे, तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. तर प्रत्येकाने वेगवेगळं करायचं असं ठरवलंय काय. तर दरवेळी सगळी चांगलंच बनवते, यावेळी चांगलं बनवलंय. आणि आता इथं बघा रेडी विषय डायरेक्ट कार्यक्रमात लय मोठा अशी झाले आता डायरेक्ट कार्यक्रम. बघा साऊंड चेक दिलाय. चला, आलोय कमी, आवाज येणार नाही आता तुम्हाला इथलं सांगतोय. साऊंड चेक बघा.
झालाय. आता आपण दोघांचं म्हणजे पाटण कॉलनी आणि अजिंठावाल्यांचं साऊंड चेक ऐकलंय. आणि आज पाटण कॉलनीवाल्यांनी का नाही जरा लेझर लावले, त्यामुळं आम्हाला कॅमेरावर काढायला भ्या वाटत होती. जास्त वेळ म्हणजे काय होतं, लेझर जर कॅमेरा पडली तर डायरेक्ट मध्ये किंवा स्पॉट असं डिस्प्ले स्पॉट येतोय. त्यामुळे ती म्हणलं रिस्क नको घ्यायला. कॅमेरा पुढे गेल्यावर माझ्या धडधडत आहे मला. मोबाईलला जाऊताना त्यामुळे ह्याचं काळजाचं पाणी झालेलं. मग आता आपण काय करूया, चला आता पुढं असं मंडळीतनं आम्ही निघालोय. आत्ता तर आम्ही पाटण कॉलनी आणि अजिंठावाल्यांच्या पुढे आलोय. आता डायरेक्ट आलोय कुठे माहिती का, पटेल औजाच्या पाशी आलोय. पटेल औजा. आता इथून सरळ आम्ही जाणार आहे खाली स्टेट पांढरीचा मारुती आहे तिथं. तर कंटिन्यू करा. आता जसं पेट लाईनला येईल तर सगळं बघू वादळ व्हायला लागलंय. आपले गणेश मंडळ होते ही सर्वांचं आपलं काय विषयच नाही. त्यामुळे आपलं गणेश मंडळ झाले पाहिजे. प्रत्येक गावात झालं पाहिजे काय विषय. आपल्या परमिशन देतात पोलीस. भावानं मी कराडला आलोय आणि पहिल्यांदा मला एवढा असा मोकळा रस्ता बघायला भेटलाय. तुम्हाला सांगतो आता तुम्हाला एक पुढे दाखव पब्लिक तुम्हाला एक 50-60 माणसं दिसत असतील, पण अजून जरा एक नाही तर 2 तास आहे ना. एक तास थांबा फक्त, तुम्हाला पब्लिक दाखवतो. 1च तास थांबा फक्त. तर चला कंटिन्यू करा. आता आपण निघालो डायरेक्ट जिथं आपली मिरवणुकीची स्टार्टिंग होणार आहे तिथं. आम्ही जी व्लॉग करतोय की नाही त्यात ठरवलंय कुठलंच मंडळ सोडायचं नाही. आणि चुकून एखादं मोठं सगळं घेणार सगळं. म्हणजे असं नाही की आपल्या व्लॉग मध्ये फक्त मोठं दाखवणार आपण, तर लहानापासून सगळं दाखवणार. जेवढे आतापर्यंत कराड मंडळ आहेत तेवढे. पण विषय काय झाला माहिती आहे का, आता आम्ही पेटलाईनला फिरतोय, पेटलाईनला जेवढं दिसतेली तेवढं आम्ही दाखवतोय. पण जर एखादं आउटसाईडला 3 मंडळ असलं तर भावान तेवढं समजून घ्या जरा, कारण की पेटलाईनला येते. एवढं आत हुडकलं नाही मी आणि एवढं फिरलो बी नाही. आता चालत फिरतोय, गाडी लावली आपण बाहेर भावानं. हा तर चला कंटिन्यू करा. राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. आता आम्ही आलोय चौडी चौकातनं पुढं आणि इथं आम्हाला कळालं डायरेक्ट स्टँडअप सेटअप लावलाय. म्हणजे आता हो खालचे लावलाय. 1 नंबर आहे. 360 आवाज फिरतो वाटतं. म्हणजे असा पुढं पण हे लावलाय स्टँडअप आणि मागं पण लावलाय स्टँडअप. तर आता चला बघूया आपण कंटिन्यू करा शेवट विषय. बघ विषय हा
उभा करू नये सर्व श्रीमंतांना विनंती आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पोवाडी जय शिवाजी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. भारत माता की. हिंदू धर्म की. नमः पार्वतीपते शिव हर हर. शॉट गेला शपथ